गाइस वेलकम बैक। स्ट्रगल देख रहे हो गाइस, एक मूवी को जाने के लिए इतना स्ट्रगल कर रहे हैं हम लोग। बस कोई ऐसे फोन दिख के ना। सगळं काम मी करत होतं. हे भाऊनी कल्चरल सेक्रेटरी अरे बाय केला रेकॉर्ड करतोय. अटेंडन्सचे तुम्ही पेज दिले. मी दिलंय. गाईज आता आम्ही कॉलेजच्या बसमधून सीधा KBTला उतरलोय आणि आम्ही ॲज युजल अथर्वची वाट बघतोय, तो येईल आणि मग आम्ही मूवीला चाललोय. म्हणजे आम्ही तिघंच नाही चाललो, आमचे अजून फ्रेंड्स आहे. आम्ही सनम तेरी कसमला चाललोय. गाईज ते अथर्वला सांगायला गेली की आम्ही इकडे आहे, त्याला वाटलं आम्ही त्या साईडला. अथर्व नाही येतो फक, मला वाटलं अथर्व आहे, पण तसाच दिसत होता ना. तसाच दिसतोय. गाईज तो राहतो तिकडे आणि हे एवढं मोठं शॉप आहे, काय वर्धमान गोल्ड अँड डायमंड. तर आम्ही त्याला बोलतो की आम्ही इथं बसलोय ह्या बेंचवर. तर तो म्हणतो की ते कुठे भाई, म्हणजे लिटरली तुझ्या घराच्या समोरचा रस्ता आहे, तुला तेच नाही माहिती. त्याला म्हणा झाडाच्या खाली नाही, तिकडे येतो. अरे त्याला सांग इकडं, हे बघ दिसला, इकडे बघ म्हणा, राईटला बघ, राईटला मागे मागे मागे. अरे इकडे बघ ना, राईटला. पागल दिसतोय तू आम्हाला. गाईस तो बघा. गाईस तो अथर्व आहे. गाईस किती डम लोक राहता. जे तो तिथे राहतो भाई, स्टील त्याला माहित नाहीये वर्धमान कुठे आहे. तुला इथे राहून वर्धमान कुठे माहिती नाही का? अच्छा. कढी समोसा खाऊ म्हणे. चला निघायचं का मग? चलो. अरे मग कंटिन्यू परवा घेतलेलं आहे. स्ट्रगल देख रहे हो गाइस, एक मूवी को जाने के लिए इतना स्ट्रगल कर रहे हैं हम लोग. बस कोई ऐसे फोन खींच के ना ले जाए. मैं जानता हूं आपको कितनी दिक्कतें आई है. लोक असे बघताय ना तोंडाकडे. नाशिक मध्ये कधी कोणी ब्लॉग केलेले केला गाईज आलो आम्ही. आजचा ब्लॉग असाच असणार आहे गाईज, फुल ऑफ फन. गाईज इंग्लिश लेफ्ट द चॅट. थायलंडचं चॉकलेट गाईज, थायलंड ऐकून वेगळे ए यार कढी समोसा तिखट लागेल हे खाल्ल्याने, नंतर खायचं. गाईज ते आम्हाला बोलले की 2 मिनिटं थांबावं लागेल. आता आमची मूवी 11:10ला आहे आणि आता 9 वाजलेले. सो आम्ही किती पण वेट करायला रेडी आहे. मी ना गाईज नाशिकमध्ये मला ऑलमोस्ट 4 वर्ष झाले. ठीक आहे समरिया. पण मी कधी कढी समोसा ट्रायच नाही केला. सो मी आता फर्स्ट टाइम कढी समोसा ट्राय करते आणि लेट्स सी कसं टेस्ट करतं ते. ऑटोग्राफ मैम. भीख मांगने का तरीका थोड़ा कैजुअल है. कोई तरीका है भीख मांगने का? एक सेल्फी रेकॉर्ड करतोय. एक सेल्फी मैम.
गाईज आता आम्ही मूवी मॅक्सला पोहोचलो आहे आणि आता 10:30 झाले 10:30 नाही सॉरी 9:30 झालेलं आहे आणि मूवी 11ला आहे. सो आता आम्ही ऑफकोर्स टाइमपास करणार आहे तो कुछ और ही समझ रहा था. रिलायन्समध्ये स्मार्ट बाजारमध्ये. सो तिकडे चालू आणि आमचे बाकीचे फ्रेंड्स आम्हाला तिकडेच भेटणार आहे म्हणजे ते आलेत ऑलरेडी. एकच येते बकचोदी रुकली नाही जाईल आली गाईज. तर 0 मूवी मॅक्स तिकीट काउंटर 0 म्हणून गाईज आडारी लोकांसोबत आले की असो. गाइस मेले में बिछड़े हुए यार मिल गए. गाइस ऐसे एकटे खाता यांना सोपतं काय. अरे नाही ना काही चुकडं नाही आहे. से हाय. श्रद्धा हे बघ क्यूट ती चालली गेली काही गेलंच नाही खाली बघतो. किड सेक्शन फॉर यू पिक हो जाएगा. इतनी भी ज्यादा बेइज्जती नहीं करनी थी. कंट्रोल. आई एम जस्ट अ गर्ल. गाइस देख रहे हो ब्रो इधर इतनी जगह है. स्पॉन्सरिंग मग सगळे होतच पाहिजे. सिद्धेश आलाय आज मी त्याला बोलली वरती. ए यार नको ना तुम्ही आम्हाला. गाइस याचं पण युट्यूब चॅनल आहे बियॉन्ड प्रणव सबस्क्राईब करा. अरे नाव नीट सांग. बियॉन्ड प्रणव सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब आणि शेअर. कोई तरीका है भीक मांगने का. ते पण बोलते 0.5 वर कर. गाइस तो खूप स्पीड मध्ये बोलतो ना रॅपर सारखं त्यामुळे. प्रणव तू रॅपिंग चालू कर. गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. गांधी बाई माझा पॉडकास्ट. गाइस रोस्ट करत होतो याला. मी कॅमेराकडे नाही बघते खाली बघते थिंग्स काय कशा आहेत त्या. हलतोय बाई मला भीती वाटते. हा मग याच्यामुळेच नव्हती हे असे बोलता वाईट वाईट यार म्हणून भीती वाटते. क्रिपी. बाय इथून जा प्लीज एकदा. तू इथून जा ना. कुठं तू इथून खाली जा. गाइस आमचा अजून एक मेंबर आलाय. इथून जायला. जा ना यार. अरे कुठे गेला. आलाय गाइस त्याला हॉट व्हील्स दिसले आणि तो चाललाय तिकडे. मी पण जाते हॉट व्हील्स बघायला. हॉट व्हील्स नाही आहे ते फस गया फेक हॉट व्हील्स के चक्कर में. ते घेऊन दे मग हॉट व्हील्स. अथर्व हे बघ किती क्यूट आहे. हा हॉट व्हील्स दिला दो गाईज. कोई तरीका है भीक मांगने का. परत परत परत. मीच बनवला. निमो निमो आहे का तो. आमचा निमो रस्ता फिश येतो. आलिया लिहिलेलं आहे बार्बी. कियारा तारा अजून एक आलिया डिलिशियस आहे. तारा सनशाईन आलिया डिलिशियस कियारा आलिया तारा. ई बार्बी सेट नाव आहे माझ्याकडे होता. ई वाव. बहुत बड़ा नुकसान हो जाएगा. इधर हम और 2 मिनट भी टिके तो सीधा हमारी एंट्री बैन करवा देंगे. मी तर बॅगी मध्ये कशी हे दिसतीये ना एकदम. आता आम्ही खाली चाललोय गाईज. आता व्लॉग
डिरेक्ट तिकडून कंटिन्यू करते. वरचं सेक्शनचं तुम्ही बघूनच घेतलं ऑलमोस्ट सगळं. ई वाव क्यूट. आणि हे बघ रिया दीदी. आणि क्या खाइए रे नाव रुक ना. ही ना ब्लॉग करत होती तर तो म्हणे मॅडम आप युट्यूबर हो क्या ब्लॉग त्याचं तोंड कोणतं चॅनल आहे बोले आपका डायरेक्ट चहा घेऊन गेली. कधी समोसा देतो असं असं असं. आम्ही ऍडव्हान्स मध्ये सांगून गाईस जिकडे पण जातो काहीतरी कांड करून येतो. मरना तेरे को डर नहीं लगता? आपण एवढेच लोक आहे का अख्ख्या थिएटर मध्ये? आपण ओव्हर एक्साइटेड आधीच येऊन बसलोय. गाईस मी लपत होतो आणि पकडलो गेलो. ते पॉपकॉर्न वाले काका पण असताय. किती ट्राय करून पण खोटं नाही बोलू शकत. ते नॉलेज बच्चे है. चलो गाइज लेट्स गो इनसाइड द मूवी हॉल. ये आवाज भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ गाइज आमच्याच्यात एक एक अँटिक पीस आहेत. ब्लॉग बनव गाइज. आता मूवी चालू व्हायला 10 मिनिट्स बाकी आहे आणि टिल दॅट आम्ही गॉसिप्स करतोय. गाईज मूवी बघितल्यानंतर आम्ही डिरेक्ट कॉलेजला आलो आणि मूवी नंतर माझ्या लक्षातच नाही राहिलं शूट करायचं. लाईक आय डोंट नो हाऊ पण मी विसरून गेली. आणि डायरेक्ट कॉलेजला येऊन शूट केलं. काय सरम तरी कसं तर ना मी विसरून गेली शूट करायचं. सो डायरेक्ट तिकडे येऊन शूट करते. आता थोडं काम केले म्हणजे काही जास्त काम नाही केले. ते आमचं फ्लॅश मॉब आहे परवा 13 फेबला. आता आय डोंट नो मी ब्लॉग कधी अपलोड करेल. 13 फेब मे बी निघून पण जाईल बट ओके. आता ब्लॉग जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्ही समजून घ्या की 13 फेबला फ्लॅश मॉब होता किंवा आहे. आणि त्याच्याच थोडीफार आम्ही तयारी केली आणि आता आम्ही लाईक 4 o'clock झालेले आणि आता कॉलेजच्या बसने आम्ही वापस घरी जाणार आहे. सगळं काम मी करत होतं. हे भाऊनी कल्चरल सेक्रेटरी अरे भाई फोन घेतला तुझा कोणता घेतो दाखव. मी दिलंय. Hey y'all, come look at this. ग्राफ्टिंग टीमचं दिले स्टुडंट काउन्सिलचं पण दिलंय. सगळ्यांचं देऊन आली मी. कंटेंट बघा होता. आपण दोघं वाटत होतो. परत आणि सिद्धेश्वर बसला होता ना. तुमच्या डिपार्टमेंटला मी स्वतः गेली होती. तुमच्या डायरेक्ट ITच्या ऑफिशियल ग्रुपला तुमचे HOD आहे ना तर तुमची अटेंडन्स लावणार आहे. तुझ्या काकून सांगत तू आमच्या HOD अटेंडन्स नोटीस दिली नाही. 4दा सांगितलं गेलं त्याला. दिली आहे. बाकी कोणाला वस्तू देणार नाही एक्सेप्ट फॉर स्टुडंट काउन्सिल. बसली सोडून दिलं मी कोणतरी हे गाईस फोटो सेंड करा. माझ्याकडे ते सगळे आम्हाला पाठवा. क्यूट होता. सगळं कर मला पुढे दाखवू नको. हे काय येतोय तू ब्लॉग मध्ये गॉसिप करतो. हा फटका ठेवला ना
खबर टमाटर टमाटर काल झाला दाखवत होती संकीस काय बोलली मला काय काय बोलले माझ्याबद्दल गॉसिप करताय खूप वाईट बोललो काहीच खूप खराब आहे. आम्ही बोललो काही तुम्हाला माहिती ना मी खूप हॉर्मोन्स मॅडम माझ्या पाठीवर आराम करून काहीच नाही झालं. म्हणलं उठा आता झालंय खूप काही. अरे घरी गेलो आई शपथ घरी गेलो पॅन आणि इथं लागलो तर का सकाळी ना आंघोळीला शावर चालू केला तर मला नाही ते गरम मी असं हाच पाय पुढे गेला गरम पाणी तिथं पडलं नाही का तिथं आता इथून रक्त कसं काय निघतं म्हटलं. मग आईला ती खपली निघेल म्हटलं अरे इथं पण लागलं होतं. सो आफ्टर सो मेनी गॉसिप्स याच्यानंतर कॉलेजच्या बसने मी घरी गेली आणि घरी आल्यावर डिरेक्ट डिनरला बसले. सो गाईज आज डिनरला आहे मॅगडीचा मेन्यू दॅट इज चीजी फ्राईज, नॉर्मल फ्राईज आणि व्हेज महाराजा बर्गर. गाईज शक्ल से बड़ा बर्गर खाते हुए मैं पडलं सगळं केसांमध्ये.